विकास शेठ ठोंबरे विकास ट्रान्सपोर्ट चे एमडी यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल। तर आपण बोलतोय मैदानाकडे। हॅलो जय शिवराय। सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गरजे काल जाता आमच्या रक्तात वाहती राजे महाराष्ट्राचे आराध्य व छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून 14 गुण 64 कलेचा अधिपती बाप्पा माझा गणपतीच्या चरणाशी नतमस्तक होऊन रायगड स्वराज्याची राजधानी आहे त्यात ओवळा माझं गाव आहे तुमच्या समोर समालोचन करतोय महेश मात्र माझं नाव आहे घेऊन चालतोय मैदानावर ज्या ठिकाणी जबरदस्त सामना रंगणार चॅम्पियन स्पोर्ट्स महाड विरुद्ध केस सरकार सुपरस्टार लोणेरे माणगाव। संगनायक शुभम जाधव नाणेफेक जिंकून प्रत क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आमंत्रित केलंय फलंदाज आपण पाहतोय महाडचा संगनायक पहिला चेंडू हवेमध्ये एक धाव पूर्ण करतोय लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय योगेश सरपेंडकर या ठिकाणी पहिल्या चेंडूचा सामना करतात 6 षटकांचा सामना नाही रायगड प्रीमियर लीग पहिलं नाव आदरानं घेतलं जाता लाडके आयोजक मंगेश शेठ वाकडीकर ज्यांच्या माध्यमातून आणि अचानक मित्रमंडळ शिरडोन आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या पदस्पर्शाने झालेली ही भूमी आहे भाग्यवान आहोत आम्ही मचिंद्र सर की ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली कारण आपल्या सर्वांना माहित होतं ज्या वेळेला महाराष्ट्रावर आक्रमण झालं होतं त्या मिर्झा राजे जयसिंग यांना ज्याला महाराजांनी तह केला होता त्या तहामध्ये जे किल्ले दिले होते त्यातला एक किल्ला आपल्या समोर डोलावतोय ज्या किल्ल्याचं नाव आहे कर्नाला। फुलटा चेंडू दिशा दिली चेंडू अप्रतिम चेंडू षट जबरदस्त फटका पाहायला मिळाला आणि चेंडू जातोय सीमारेच्या पलीकडे खणखणीत पहिल्या चौकार। सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गरजे काळ जात आमच्या रक्तात वाहती राजे भगवे वादल आले घेऊन भगवाचे धन्यवाद सूरज। आम्हाला अभिमान आहे की कुठे ना कुठे आपण आमचा आवाज कट करता आणि प्रेक्षकांना तो ऐकायला मिळतो आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आज या नगरीमध्ये आम्ही समालोचन करतोय गोलंदाज पाहायला मिळतोय शुभम जाधव। तिसरा चेंडू हाही चेंडू अतिशय जबरदस्त फटका आहे वीरेंद्र सहवाग ज्या पद्धतीने फटके मारायची ती फटक्यांची आठवण करून देतोय फलंदाज सूरज करकरे। प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग। सूरज करकरे महाड वरून बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे काय अफलातून फटके लागलेत मचिंद्र साहेब आपण पाहिलं लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून स्वतः संगनायक गोलंदाजी करत असताना ह्या वेळेला चौथा चेंडू मात्र निर्धाव होतो आणि मर्दे षटकामध्ये जेवढे निर्धाव चेंडू आपण टाकतात तेवढे आपण यशस्वी होऊ शकता कारण विकेट मिळवण्यापेक्षा कदाचित आपण कमी षटकामध्ये जर निर्धाव चेंडू टाकले तर आपला संघ विजयाच्या उंबरठ्यावर नक्कीच जाऊ शकतो पण संघनायकाची भूमिका पार पडताना स्वतः आपण पाहतोय शुभम जाधव जो संघनायक आहे और पी चेंडू यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली होतोय आणि फलंदाज पहिली विकेट बाद होतोय सूरज करकरे ज्यानं 2 चौकार लागले तो तंबूच्या बाहेर येतोय। पहिली विकेट या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला येतोय फलंदाज सूरज करकरे जो महाडवरून बिलॉंग करतोय 2 अप्रतिम अफलातून चौकार लगावल्यानंतर तो तंबूच्या आश्रयाला येतोय संघाची धावसंख्या होते ती 9 धावा धाव फलकावर लागल्यात गोलंदाज शुभम जाधव जो संघनायक आहे केस सरकार सुपरस्टार लोणेरे माणगाव या संघाचा ज्या संघाचा मालक पॅकर आहेत निलेश शेठ केसरकर चॅम्पियन स्पोर्ट्स महाड म्हटल्यानंतर योगेश सर पेनकर जे स्वतः संघनायक आहेत मालक जुबेर सय्यद फारूक
सय्यद आणि ही सर्व मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळते. या संघाच्या मागे ठाम उभे आहेत. धावपलकावर धावा लागल्या त्या 9. सूरज करकरे यांना आत्तापर्यंतचा विचार केला जो तंबूच्या आश्रयाला ज्यानं 4 चेंडूचा सामना केला आणि 4 चेंडूमध्ये त्यांना 8 धावा ज्या एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून ते 2 चौकार लागले होते ते अफलातून होते. नवीन फलंदाज आपण पाहतोय आदिल गजगे. आदिल गजगे हा फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. माणगाववरून हा बिलॉंग करणारा खेळाडू अप्रतिम असा फटका लगावलाय. गली आणि पॉइंटच्या मधून चेंडू जातोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू अडवणार थ्रो करणार तोपर्यंत 2 धावा फलंदाज आदिल पूर्ण करतो आणि 2 धावेनं संघ पोहोचतोय 11च्या घरामध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या 11. सर सर मागच्या सामन्याचा आपण मागच्या दोन्ही सामन्यांचा विचार केला. दोन्ही सामने वन साइडेड राहिले त्यामुळे या सामन्यात प्रेक्षकांना फार अपेक्षा असणार आहेत. तर मागचा सामना जिंकून दोन्ही संघ विनर तुम्हाला पाहायला मिळते लढाई. मात्र महेश सर एक गोष्टीचा मी उल्लेख निश्चित करेन की मागच्या दोन्ही सामन्यामध्ये ज्या संघाने टॉस जिंकलाय त्या संघाने सामना जिंकलाय त्यामुळे टॉस ही खूप महत्त्वाचा होता. मात्र योगेश पेनकरने कमिटमेंट दिली की कमी जरी धावा झाल्या तरी आम्ही सामना जिंकू शकतो. मात्र सुरुवात दमदार पाहायला मिळते त्यामुळे सामना खूप चांगला पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका. पाहत राहा रायगड प्रीमियर लीग सीझन 3. धावफलकावर धावा लागल्या त्या 11. 2 फलंदाज मैदानावर पाहायला मिळतात ज्यामध्ये आपण पाहतोय स्वतः संघनायक योगेश पेनकर सर आणि आदिल हे 2 खेळाडू जे 2 खेळाडू व्यवसायानं इंजिनियर आहेत. मित्रांनो बघा काय महत्वाचं आहे कारण शिक्षणाबरोबर जर क्रिकेट बरोबर शिक्षण असेल तर आयुष्यामध्ये तुम्ही कुठेही मागे पडू शकत नाही. कारण भविष्यामध्ये आज योगेश पेनकर जगामध्ये नेतृत्व करतोय आपल्या देशाचं आणि हे फार महत्त्वाचं असतं. आपण एक स्टँडर्ड इंजिनियर या पदावर आहात. अभिमान आहे आम्हाला दोन्ही या खेळाडूंचा आणि असणंही गरजेचं आहे मित्रांनो. कारण राजकीय सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा क्षेत्र कुठलंही असू दे पण क्षेत्रामध्ये मी नेहमी म्हणत असतो की आपलं नाव होणं गरजेचं आहे. आणि तशा पद्धतीची कामगिरी करत असताना स्वतः आता योगेश पेनकर सर या ठिकाणी एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याची ओळख असणारा एक मास्टर माइंड संघनायक म्हणून ओळख असणारा और पे चेंडू होता. चेंडू खेळून काढतोय मिडविकेटच्या दिशेनं 1 धाव पूर्ण करतोय. एका धावेनं संघ पोहोचतोय 12च्या घरामध्ये. योगेश पेनकर सरांचा विचार केला तर आतापर्यंत त्यांनी 2 चेंडूचा सामना केला आणि 2 चेंडूमध्ये त्यांनी 2 धावा कुठून काढल्यात. तर नवीन फलंदाज आदिल ज्यानं 2 धावा कुठून काढल्यात 1 चेंडूचा सामना केलाय तो आदिल आपण पाहतोय. 1 फलंदाज सूरज करकरे हा बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला आदिल हा फलंदाज 2 या धावसंख्येवर खेळतोय. तो गोलंदाज मार्गावर आपण पाहतोय निशी कर्णेकर. निशी कर्णेकरचा हा चेंडू हवेमध्ये फलंदाज बाद होतोय आदिल तंबूच्या आश्रयाला. रायगड निशी कर्णेकर गोलंदाज रोह्यावरून बिलॉंग करतोय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. नवीन फलंदाज या पनवेल तालुक्यामध्ये ज्या नावाची चर्चा आहे ज्या नावाचा दबदबा आहे ज्याच्या फलंदाजी पाहायला नंतर प्रेक्षकांच्या मुखातून एकच नाव येतं तो म्हणजे षटकार कधी येणार असा फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तो बामणडोंगरी संघाचा भानुदास डावपुरे आताचा याच मंचावर पहिल्या दिवशी रायगड प्रीमियर लीग उद्घाटना दिवशी सीझन 2021-22चा सर्वोत्कृष्ट संघ टेनिस क्रिकेटचा ग्रामीणचा ज्या संघानं पारितोषिक पटकावलं होतं त्या संघाचा हा एक अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतोय. तो म्हणजे भानुदास. धाव फलकावर धावा लागल्या त्या 12. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना निशी कर्णेकर रोह्यावरून बिलॉंग करणारा हा गोलंदाज पहिल्या चेंडूवर ज्यानं दुसऱ्या चेंडूवर आदिल या फलंदाज तंबूचा आश्रयाला पाठवलाय. भानुदास शॉट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसतोय. चेंडू निधावतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू मच्छिंद्र सर आपण पाहतोय व्हेरिएशन पाहायला मिळते आणि असणं गरजेचं आहे कारण रायगड प्रीमियर लीग आहे आणि रायगड प्रीमियर लीग म्हटल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावातला एक एक अनमोल रत्न मैदानावर पाहायला मिळतोय. हा चेंडू थांबणार नाहीये. ज्या
गोष्टीचा मी उल्लेख केला होता आणि ते करून दाखवलंय. मी का म्हटलं, हे भानुदासनं मैदानावर त्याचं प्रात्यक्षिक दाखवलंय. षटकार. मनाला शांती मिळते. धावफलकावर धावा लागल्यात त्या 18 धावा धावफलकावर लागल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना भानुदासच्या बॅटमधून येतोय. या अगोदरच्या चेंडूवर षटकार. हा चेंडूवर चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, पण चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. खणखणीत लॉंग ऑनच्या वरून षटकार. प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग रायगड, प्रीमियर लीग. रायगड प्रीमियर लीग रायगड. 24 धावा धाव फलकावलाय. जबरदस्त फलंदाजी भानुदासची पाहायला मिळते. ज्या पद्धतीने त्याचा उल्लेख केला होता त्या पद्धतीनं तो कामगिरी करताना मैदानावर दिसतोय. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. तिसरा हॅट्रिक लगावेल का? हा चेंडू कम बॅक करतोय गोलंदाज निशी कर्णिकर. जबरदस्त गोलंदाजी. ब्लॉक हॉल चेंडू टाकला. एक एक चेंडू किती महत्वाचा असतो या संघाला ते येणारे फलंदाजी करताना त्या संघाला समजेल. आणि हाही चेंडू अप्रतिम टाकला होता, कारण 2 षटकार लागल्यानंतर असं वाटलं होतं की तिसराही षटकार जाईल का काय. पण क्रिकेट हे अनिश्चित खेळ आहे आणि धाव फलकावर धावा लागल्यात त्या 24. मचिंद्र सर काय म्हणाल? चांगली सुरुवात महेश सर म्हणता येईल, कारण 24 धावा धावफलकावरती शांत क्रिकेट, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, दुपारचं रणंत ऊन आणि या क्रीडा नगरीमध्ये प्रेक्षकांना मात्र ओसांडून वाहणारं मैदान. खूप चांगला ॲटमॉस्फिअर आहे महेश सर. आणि प्रेक्षकांच्या नजरा लागल्यात त्या दोन्ही संघांकडं, कारण दोन्ही संघांमध्ये तेवढेच मातबगार खेळाडू आहेत. दोन्ही संघांमध्ये आपण पाहिले तर तेवढेच मुरलेले आणि जिरलेले आहेत दोन्ही संघनायक आहेत. त्यामुळे हा सामना प्रेक्षकांची मने जिंकेल यात तिळमात्र शंका नाहीये. नक्कीच आपण पाहतो स्ट्राईकला फलंदाज संघनायक योगेश पेंडकर. कालच आम्हाला माहिती मिळते की परी 11 महाड हा चषकाचा 1 नंबरचा मानकरी ठरणारा संघनायक आहे आणि आज तो मैदानावर या ठिकाणी स्ट्राईकला येतोय. पण शुभम जो संघनायक आहे आणि योगेश या 2 संघनायकामध्ये फायनल झाली होती, पण बाजी मारली होती योगेश पेंडकरनं. तो मैदान महाडचा होतं, पण हे मैदान मात्र शिरडोनचा आहे. कोण कोणावर बाजी मारणार तो येणारा काल आणि वेळच ठरवणार. धाव फलकावर धावा लागल्यात त्या 24. गोलंदाजीच्या मार्गावर स्वतः संघनायक परत एकदा येतोय शुभम जाधव. शुभम जाधव संघनायक पाहायला मिळतोय. त्याच्या समोर दुसरा संघनायक अर्थातच योगेश सर पेंडकर, एक यशस्वी संघनायक म्हणून या देशामध्ये ज्यांची ओळख आहे, मिस्टर जिनियस म्हणून ज्यांची ओळख आहे तो योगेश पेंडकर. फोटा चेंडू, चेंडूला दिशा दिली. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे जातोय 4 धावांसाठी. गॅप महत्वाची आणि ती गॅप शोधली योगेश सर पेंडकरने आणि 4 धाव्याने संघ पोहोचतोय 28च्या घरामध्ये. मंगेश दादाचं आयोजन आलं ग, हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. अतिशय जबरदस्त आयोजन मंगेश शेठ वाघडीकर यांचं पाहायला मिळतंय. चौकारनीशी धाव फलकावर धावा लागल्यात त्या 28. शुभम गोलंदाज गोलंदाजा मार्गावर फुलटा चेंडू भेरकावून दिलाय. गॅप शोधणार आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या मिड विकेट काऊ कॉर्नरच्या वरून. 1 बाउन्स 4 धाव्यांसाठी. हे दमदार भारी अंगार आमचे खेळाडू 1 नंबर. हे चौकार षटकार मारी ती छान क्रिकेटच्या मैदानावर. हे शिरढोण पनवेल तालुक्यात पाहू चला झलक. शिरढोण पनवेल तालुक्यात पाहू चला झलक. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार
धावफलकावर धावा लागल्या 32 धावा धावफलकावर लागल्या. योगेश पेंडकर सरांचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडूचा त्यांनी सामना केलाय आणि 2 चौकारनिशी ते 10 धाव संख्येवर खेळतात. तिसरं षटक प्रगती पथावर असताना शुभम जाधव गोलंदाज मार्गावर. 4 चेंडू कट केलाय. चेंडू जातोय पॉइंट क्षेत्राकडे. 1 धाव पूर्ण केली. क्षेत्रात चेंडू पकडतोय, थ्रो करतोय, तोपर्यंत चित्याच्या चपलाईनं दुसरी धावी पूर्ण करतोय योगेश सरपेनकर यांनी. 2 धावेनं संघ पोहोचतोय 34च्या घरामध्ये. 34 धावा धावफलकावर लागल्यात. तिसरं षटक प्रगती पथावर असताना एक चांगली धावसंख्या या ठिकाणी म्हणता येईल, कारण ज्या पद्धतीनं आपण पाहतोय की भानुदास या फलंदाजानं मोर्चा चढवला, ज्यानं 2 षटकांशी धावसंख्येला आकार दिला आणि त्यानंतर योगेश सरपेनकर यांना 2 चौकार लागले. एक समाधानकारक धावसंख्या आतापर्यंत. पल्लू स्ट्रिप मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. 3 धावा वाचवल्या आणि 1 धावेनं संघ पोहोचतोय 35च्या घरामध्ये. चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळेल. दोन्ही मातब्बर संघ आहेत. दोन्ही संघ 1-1 सामना जिंकल्यात. त्यामुळे प्रत्येक संघामध्ये खेळणारे खेळाडू प्रत्येकाची कमजोरी काय, कोणाचा प्लस पॉईंट काय आहे, सर्व खेळाडूंना माहीत असतो, कारण सातत्यानं हे खेळाडू नेहमी मैदानावर एकमेकाच्या समोर खेळत असतात. बरेच खेळाडू व्यावसायिक खेळाडू आहेत आणि आम्हाला या खेळाडूंचा अभिमान आहे की आज या प्रत्येक खेळाडूच्या मुलं प्रत्येक जिल्ह्यातील गावागावाचं नाव जगाच्या पटलावर आलं आहे. याचं मी संपूर्ण श्रेय जर कोणाला देईन तर ते योगेश सर पेंडकर असतील, आमचे रायगडचे लॉयड निलेश भाई परदेशी असतील, किंवा विशाल जितेकर असतील, तेजस भाई असतील, मंगेश शेठ असतील, या सर्व मंडळींना नक्की देणार आम्ही. कारण यांच्यामुळे आज कुठे का होईने गावातला एक सर्वसामान्य घरातला खेळाडू परदेशामध्ये जाऊन खेळतोय, यापेक्षा दुसरी आपल्या जिल्ह्याला अभिमानाची गोष्ट काय असणार मित्रांनो. गोलंदाज डावपुरे हाताचा फलंदाज भानुदास समोर. और पे चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू होता. खणून काढण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू एवढा जबरदस्त होता की चेंडू सरळ किपरच्या ग्लोव्जमध्ये स्थिरावतोय. धाव संख्या आहेच त्या स्थितीमध्ये 35 वर. तिसरं षटक प्रगती पथावर असताना 35 धावा धाव फलकावर लागल्यात. 35 धावा धाव फलकावर लागल्यात आणि कदाचित या षटकातला संघनायक शुभमचा शेवटचा चेंडू असावा. शॉर्ट चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय, चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या स्थिरावली ती म्हणजे 35 वर. मचिंद्र सर 3 षटकामध्ये 35 धावा, काय म्हणाल? अप्रतिम क्रिकेट स्पर्धा म्हैसर आणि धावसंख्या धावफलकावरती 35, 2 षटकामध्ये 24 धावा आणि या षटकामध्ये आपण पाहिल्या तर तब्बल 11 धावा. स्पेल संपला शुभम जाधवचा. शुभमने संघनायकाची जबाबदारी स्वीकारता असताना 2 षटकं फेकलीत. P1 मध्ये त्याने 11 धावा दिल्या, 1 गडी बाद करण्यात त्याला यश लाभलं आणि नंतर मध्ये P2 नंतर त्याने 30 षटक फेकलं सांघिक कोट्यातील, तिसरा आणि वैयक्तिक कोट्यातील दुसरा त्याचा स्पेल संपला आणि त्याने या षटकामध्ये देखील 11 धावा दिल्या. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 35. म्हैसर मागच्या वर्षी आपण पाहिलं की प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट, त्यानंतर फलंदाजे गगनभेदी षटकार आणि प्रेक्षकांना अक्षरशः ओसांडून वाहनेर क्रीडानगरी आणि हे लक्ष डोळ्यासमोर ठेवून पुन्हा एकदा मंगेशजी वाकडेकर यांना सज्ज उंच भरारी घेत असताना रायगड प्रीमियर लीग वर्ष 30 गाठलं मैदानावरती. कारण यश आहे त्यांचं. कारण मी मगाशी देखील म्हटलं होतं, ही इज अ नॉट ओनली ऑर्गनायझर ऑफ क्रिकेट कॉन्सल, ही इज अ but also he's a good political leader and he has done very social work. I have seen his social work through Facebook, WhatsApp, no doubt. आणि भविष्यामध्ये नेता कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण. कारण महेश सर याच मैदानावरती मागच्या वर्षी आपण पाहिलंय, शेलार साहेबांना आपण पाहिलंय, या क्रीडानगरीमध्ये आपण पाहिलंय तर ज्यावेळी वसुदेव बलवंत फडके या संग्रहालयाचं उद्घाटन झालं, आपण पाहिलं की मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील आपण पाहिलंय. त्यानंतर आपले अग्री समाजाचे पहिले मंत्री ते देखील कपिल पाटील यांना देखील आपण पाहिलंय. संपूर्ण क्रेडिट जाते, ऑल क्रेडिट गोज टू मंगेश वाकडेकर. नक्कीच सर, मंगेशजी वाकडीकर यांच्याबद्दल मी नक्की सांगेन की आपण आता सध्या जर बघितलं तर इंटरनेटवर बरेच काही काम न करता सोशल हिरो आपण पाहायला मिळतात.
पण ओरिजिनल काम करणारा हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थान मिळवतो. जे मंगेशजी वाकडेकर यांनी कमवलंय आणि आयुष्यामध्ये काय कमवलं तर महाराष्ट्र एवढी दिग्गज मंडळी आज देशाच्या पटलावर जे देशाचं नेतृत्व करतात ती मंडळी आज या ठिकाणी येतात. यापेक्षा आणखी काय असावं. आणि 2 पर्वांचा आपण विचार केला. तिसरं पर्व रायगड प्रीमियर लीगचं 2 पर्व. पहिलं नाव जर कोणाचं घेतलं जाईल तर ते मंगेशजी वाकडेकर यांचं आणि दुसरं नाव जर कोणाचं घेतलं जाईल तर सुमित डोंगरेचं, ज्यानं 2 वेळा मॅन ऑफ द सिरीजचं मानकरी ठरला होता. क्या बात है मेसन ना बॅक टू क्रिकेट. मैदानाकडे बोलतोय आपण. या ठिकाणी गोलंदाज 4थं षटक घेऊन येतोय. गोलंदाज सूरज टेंबे, जो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता, तो सूरज आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. सूरज टेंबे माणगाव, सूरज टेंबे माणगाववरून बिलॉंग करतोय. समोर फलंदाज योगेश सर पेंडकर, जे आतापर्यंत ज्यांनी बघितला तर 6 चेंडूंचा सामना केलाय. 6 चेंडूमध्ये 13 धावांची बहारदार खेळी केली आहे. 2 चौकार अप्रतिम लगावले, स्ट्राईकला आहेत. उलटा चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू उचलणार, थ्रो करणार, तोपर्यंत एकच धाव्यावर कदाचित समाधान मानावं लागेल योगेश सरांना. आणि या एका धाव्यानं संघ पोहोचतोय 36च्या घरामध्ये. 4थं षटक प्रगतीपथावर असताना 36 धावा धाव फलकाला लागल्यात. क्रिकेट एक नाट्यमय खेळ आहे आणि मच्छिंद्र सर नेहमी म्हणतो की क्रिकेट हा मानसिकतेने भरलेला खेळ आहे. तुमची मानसिकता किती उंचावते, किती ढासालते, याच्यावर तुमचा विजय निश्चित केला जातो. कारण जर तुम्ही मानसिकता ठासून भरले असेल तुमच्या हृदयामध्ये तर आयुष्यामध्ये मैदानावर तुम्ही, मग मैदान कुठलंही असू दे, तुम्ही आयुष्यामध्ये मैदानावर त्या कधीच हरू शकणार नाही आहे. पण त्यासाठी सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी सांगितलं आहे की सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास फार गरजेचा आहे मित्रांनो, जिंकायचं असेल तर. हा चेंडू अतिशय खोलवर पद्धतीने चेंडू खणून काढतोय. चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेला. 1 धाव पूर्ण करतोय. एका धावेनं भानुदास एक संघाला नेऊन ठेवतोय. तो 37च्या घरामध्ये. तर भानुदास पोचतोय आपल्या वैयक्तिक 13 या धावसंख्येवर. ज्याने आत्तापर्यंतचा विचार केला तर 7 चेंडूचा सामना केलाय. 7 चेंडूमध्ये त्यानं 13 धावा कुठून काढल्या, ज्यामध्ये उत्तुंग असे गगनभेदी, गगनचुंबी 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. तो फलंदाज नॉन स्ट्राईकला आहे, पण स्ट्राईकला आहे तो योगेश सर पेंडकर, महाडवरून बिलॉंग करतोय. देशाचं नेतृत्व करणारा हा संघनायक आज या ठिकाणी चॅम्पियन स्पोर्ट्स महार या संघाचं नेतृत्व करत असताना अपील केलं जातंय. चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या स्थिरावली ती म्हणजे 37 वर. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. मचिंद्र सर आपण नेहमी होते गोलंदाजाची आताच्या क्षणाला चालू जी क्रिकेट आहे त्यामध्ये जर बघितलं दिशा ऑफस्टम्पच्या बाहेर म्हणजे जवळजवळ व्हाईट रेषेच्या जवळपास चेंडू फ्री करत असतात. कारण चेंडू जर कधी ओव्हर पिच, शॉर्ट पिच मिळाला तर चेंडू सीमारेषेच्या सहजरित्या जातो. कारण त्या पद्धतीचे चेंडू याच कंपनीने बनवले आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधली योगेश पेंडकरना. दिमाग चालवला की हा गोलंदाज त्याच दिशेनं गोलंदाजी करणार आणि त्याच दिशेनं अर्थातच थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय 4 धावांसाठी. डीजे वाचनक मित्र मंडळ करतो साऱ्यांचा आदर. हे वासुदेव बलवंत फडके साऱ्यांच्या मनात क्रांतीवीर. हे साऱ्यांच्या नसा नसामध्ये आता पेटू दे एकच आग. साऱ्यांच्या नसा नसामध्ये आता पेटू दे एकच आग. 41 धावा या ठिकाणी पाहतोय. महाड संघाच्या धाव फलकावर लागल्या. जबरदस्त चौकार लागला होता. और पे चेंडू होता. चेंडू भिरकावून दिलाय. काय जबरदस्त फटका लगावला योगेश सर पेंडकरनी. खणखणीत षटकार. प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग. जबरदस्त फलंदाजी पाहायला जबरदस्त षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. योगेश सर पेंडकर यांच्या बॅटमधून षटकांशी धाव फलकावर धावा लागल्या. त्या 47 धावा धाव फलकावर. काय अफलातून फलंदाजी पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजामध्ये नॉन स्ट्राईकला फलंदाज असणारा भानदास यानं 2 षटकार लागले. तर योगेश सर पेंडकर यांनी 3 चौकार आणि 1
षटकारांशी धाव फलकावर धाव्याला आकार देण्याचा प्रयत्न केलाय. कारण चौथं षटक प्रगतीपथावर असताना 47 धावा धाव फलकावर लागल्यात. एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते मैदानावर. आणि मगाशी आपण ज्याला मुलाखत घेत होतो योगेश सरांचे, त्यांनी सांगितलं की विकेट अतिशय जबरदस्त आहे. हे विकेट फलंदाजांना साथ देणार, गोलंदाजांनाही साथ देणार. पण आतापर्यंतचा मचिन सर विचार केला ज्या पद्धतीने फलंदाजी होते त्या पद्धतीने आपण वाटते की टणक खेळपट्टी आणि त्याचा पुरेपूर फायदा आपल्याला फलंदाजांना होताना पाहायला मिळतोय. हा चेंडू फिरकावून घेतोय, चेंडू जातोय लॉंग ऑन मिड विकेटच्या दिशेला. एक धाव पूर्ण करतोय एका धावेनं, संघ पोचतोय 48च्या घरामध्ये. जर आता या सीझनचा विचार केला तर सुरुवात आहे रायगड प्रीमियर लीगची. बऱ्याच गावातले हे खेळाडू मैदानावर आलेले आहेत. बऱ्याच गावामध्ये अद्याप मैदानही उपलब्ध झाली नाही आहेत, कारण आत्ताच पाऊस गेलाय त्यामुळे कोणी विकेट बनवल्या नाही आहेत. मैदानावर गवत साचलेलं आहे, प्रॅक्टिसचा अभाव असणार आहे आणि कुठे का होईना थोडाफार परिणाम मैदानावर यामध्ये दिसतील आपल्याला. पण हे खेळाडू व्यावसायिक आहेत आणि या खेळाडूंचं वैशिष्ट्य आहे की आपण ज्या परिस्थितीमध्ये यांना मैदानावर उभे केला त्या परिस्थितीमध्ये ते आपल्याला खेळ या ठिकाणी दाखवतील अशी इच्छाशक्ती त्यांच्याजवळ आहे. आणि हेच एक चांगला सामना पाहायला मिळणार यामध्ये शंकाच नाही. मी ज्या गोष्टीचा आता उल्लेख करतो की प्रॅक्टिसचा अभाव पाहायला मिळेल, पण त्यावरही मात करून हे खेळाडू ज्या पद्धतीने खेळ करतात की असं वाटतंय की हे वर्षानुवर्ष खेळत असतात. आणि का खेळत असण्याचं कारण आहे, कारण हे रबर चेंडूवर खेळतात. फक्त फरक एकच आहे की सिमेंट विकेटवर बॉल जास्त स्पीडने येतो आणि मातीच्या विकेटवर चेंडू स्लोनी येतो. तो फरक फक्त पाहायला मिळेल मैदानावर आपल्याला. पण ज्या पद्धतीने फलंदाजी करतात असं वाटत नाही आहे की यांना प्रॅक्टिसचा अभाव आहे. 11 चेंडूमध्ये 25 धावांची बहारदार खेळी केली ती योगेश सर पेनकर यांनी, ज्यांनी आतापर्यंत 3 चौकार आणि 1 षटकार लगावलेत. 227चा स्ट्राईक रेट पाहायला मिळतो योगेश सर पेनकर संगनायक यांचा. आणि गोलंदाज मार्गावर येते गोलंदाज फहद पटेल हा गोलंदाज पाहायला मिळतोय. महाड वहूरचा हा खेळाडू या ठिकाणी गोलंदाज मार्गावर पाहायला मिळतोय आपल्याला. पटेल वहूर वरून आलेला हा गोलंदाज समोर संगनायक ज्याची बॅट तलपली योगेश सर पेनकर पाहायला मिळतात. पल्लो स्वीप आणि हा चेंडूही यशस्वी होणार यामध्ये शंकाच नाही असं वाटतंय. आणि चेंडू जातोय फाईन लेग सीमारेच्या पलीकडे. फक्त आणि फक्त दिमागाचा वापर केला आणि 4 धावा वसूल केल्या संघासाठी. डिझाईन मोठे मोठे ते सरदार छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी ज्यावेळेला मॅनातून बाहेर निघायची त्यावेळेला विजयश्रीचं तिलक लावल्यानंतर ती कधीच मॅनामध्ये आज जात नव्हती. हा चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू खणून काढतोय, चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेला. 1 धाव पूर्ण करतोय, एका धावेनं संघ पोचतोय 53 वर. ज्या तलवारीचा उल्लेख केला मी मचिंद्र सर निश्चित सांगेन की आपल्या सर्वांना माहीत आहे महाराष्ट्रामध्ये सर्वात ताकदवर येसाची कंक ज्याची 65 किलोची तलवार होती आणि अश्वरूढ आपण आपली ट्रॉफी पाहतोय ती सुद्धा 65 किलोची आहे. मागच्या वर्षी 32 किलोची होती, कारण माझ्या राजाचं सिंहासन 32 तोल्याचं सुवर्ण होता. शॉट चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्याकडे बोलतायत, वाईडचा इशारा येतोय. एका धावेनं संघ पोचतोय 54च्या घरामध्ये. 54 धावा धावफलकाला लागल्यात. 5वं षटक प्रगतीपथावर असताना 54 धावा धावफलक लागल्या. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. ज्या पद्धतीनं फलंदाजी करतात, षटकार चौकारांची आतिषबाजी करतायत. ओव्हरपिच चेंडू कधी सीमारेषा पलीकडे पाठवतात तर शॉट चेंडू कधी कट करून चौकार मिळवतात. हा चेंडू शॉट पूल केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाले आणि भानुदासच्या खेळीचा अंत होतोय. क्रांतीवीरा
महान खेळाडूंची क्रिकेटची पंढरी हे गाणं आपल्याला माहीत असेल. रायगड समालोचक असोसिएशनचे दिनेश पाटील यांनी हे गीत म्हटलं होतं आणि ते जबरदस्त फेमस झालं होतं. धावपलकावर धावा लागल्या त्या 54 धावा. नवीन फलंदाज भणदास बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदान येतोय. मोसिम नदाब माणगावचा हा खेळाडू आहे. शरीरयष्टी पाहिली तर मजबूत आहे. त्या पद्धतीनं त्याला मैदानावर खेळ करावा लागेल. कारण क्रिकेटमध्ये कागदावरच्या हिरोना किंमत नाही आहे, पण मैदानावर ज्यावेळेला ते खेळ करतात त्यावेळेला संपूर्ण प्रेक्षक त्याला डोक्यावर उचलतात. पहिल्या दिवशी आकाश तारेकरनं शेवटच्या चेंडूवर चौकार लागला होता. संपूर्ण मैदानावरच्या प्रेक्षकांनी आकाश तारेकरला डोक्यावर घेतलं होतं. याला असतं हिरो म्हणतात क्रिकेटचा. शॉर्ट चेंडू होता. चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडू जातोय. धावपलकावर धावा लागल्या त्या 54 धावा. धावपलकाला एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. प्रत्येक क्षणाला एक नाट्यमय क्रिकेट कलाटणी घेताना असं वाटलं होतं की धावसंख्येला आता मोठा धावसंख्या उभारणार तोपर्यंत भानुदास तंबूच्या आश्रयाला येतोय. यालाच तर क्रिकेट म्हणतात. कारण प्रत्येक चेंडू काही ना काही वेगळा इतिहास घडवत असतो आणि तो इतिहास मात्र आयुष्यभर जमा होतो तुमचा. हा चेंडू पंच आमच्याकडे बोलतायत. या वेळेला मात्र 1 धावेनं संघ पोचतोय 55च्या घरामध्ये. ऑफस्टम्पच्या खूप बाहेर जाणारा हा चेंडू पंच वाईट दर्शवतात. 1 धावेनं संघ पोचतोय 55च्या घरामध्ये. एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज योगेश पेनकर आणि मोहसिन स्ट्राईकला. शॉर्ट चेंडू पुल केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. आला हो आला. की प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात करत असताना मी गणरायाचं पूजन करतो आणि तेच गीत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, जबरदस्त षटकार. आई चेंडू जबरदस्त टोला लावलाय. बाहुबली स्टाईलनं हा 2 षटकार लागलोय. फलंदाजानं मी म्हटलं होतं की त्याची बॉडी लँग्वेज पाहता प्रतीत झालं होतं की नक्कीच हा षटकार मारेल आणि त्या पद्धतीने त्यानं 2 बॅक टू बॅक षटकार लागले. पहिला षटकार मिड विकेटच्या डोक्यावरून, तर दुसरा षटकार आपण पाहतोय तो लॉंग ऑनच्या डोक्यावरून. धावफलकावर धावा लागल्या त्या 67 डीजे. शिरढोण गाव सारा हाय साथीला आयोजक मंगेश वाकडीकर. राकेश गायकवाडची साथ घेऊन आयोजन करताना लई सुंदर. आकाश तारेकर बायकर ज्ञान बॅट्समन. महेश सर 4 षटकामध्ये 48 धावा पाहिल्या आणि या षटकामध्ये तब्बल 19 धावा. What a beautiful over for the champion team. 90 runs come from this over. What a fantastic batting performance from the योगेश पेनकर. महेश सर मगाशीच म्हटलं होतं की योगेश पेनकरला का संगणक म्हटलं जातं. कारण मागच्या वर्षी सांगेम प्रीमियर लीग गोवामध्ये आम्ही कॉमेंट्री करत असताना 6 षटकांच्या सामन्यामध्ये तुम्ही आकाश तारेकरचा उल्लेख केला. 6 षटकांच्या सामन्यामध्ये आकाश तारेकरला त्यानं विश्रांती दिली. 8 षटकांच्या सामन्यामध्ये त्यानं ओपनिंगला आणलं आकाश तारेकरला आणि आकाश तारेकरनं 51 धावा कुठल्यात. आणि नंतर मी त्यांना विचारलं की आकाश तारेकरला तुम्ही 6 षटकांमध्ये का बसवलं. त्याने सांगितलं की सर त्याचा क्रम 6व्या क्रमांकावर त्याला फलंदाजीच येत नाहीये. इज अ एक्झॅक्टली मास्टर माइंड. आणि का तो डिंगडॉंग संघाचं नेतृत्व करतं याचं उत्तम उदाहरण. नक्कीच चालू मध्ये सांगेन मी त्यांच्याबद्दल. याच रायगड प्रीमियर उद्घाटन सामन्यामध्ये आपण पाहिलं की त्यांनी सांगितलं 11 खेळाडू असे हवेत मैदानावर की जे संघनायकच ऐकतील. कारण संघनायकाचा दिमाग वेगळा असतो आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं मोठ्या तुला ही ओढ टाकायची नाही पहिली. मोठ्याला सांगितलं सर तुम्ही ज्या वेळेला द्याल त्या मी ओढ टाकेन. ज्या क्षणाला आपण पाहिलं गरज होती त्यावेळेला प्रत्येक वेळेला बदल आपला पाहायला मिळाला त्यांच्याकडून.
हो, संघाने कसा असावा हे नवीन पिढीला शिकण्यासारखं आहे. त्याच्याकडे भरपूर काही शिकण्यासारखं आहे. पोटेन्शियल आहे त्याच्याकडं. मगाशी बघा 2 चौकार मारल्यानंतर तो आऊट झाला. आता मात्र शांतता बाळगली. 6 षटकापर्यंत फलंदाजी केली आणि संघाला मात्र खूप चांगल्या स्थितीमध्ये निर्माण करून दिली. नक्कीच MS धोनी कशाला म्हणतात शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच नेणारा खेळाडू विनर महेंद्रसिंग धोनी. हा चेंडू खोलवर पद्धत चेंडूला सन्मान देतोय संघनायक. चेंडू होते स्लिम मिड ऑफच्या दिशेला 1 धाव पूर्ण करतोय. फलंदाज एका धावेनं संघ पोचतोय 68च्या घरामध्ये. धाव पलकावर धावा लागले तर 68 गोलंदाज आहे निशी कर्णेकर. निशी कर्णेकर गोलंदाजच्या मार्गावर. निशी पाहतोय त्याच्या समोर षटकार सम्राट मोहसिन नदाम माणगावचा हा खेळाडू या ठिकाणी फलंदाजी करताना याच्या बॅट तळपली मैदानावर. ज्यानं बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत. पहिला षटकार मिडविकेटच्या डोक्यावरून लागला होता. दुसरा षटकार त्याने लॉंग ऑफच्या डोक्यावरून लागला होता. तोच फलंदाज मोसिम आपल्याला पाहतोय स्ट्राईकला. एक चांगलं क्रिकेट आणि प्रेक्षकांना काय हवं आहे तर प्रेक्षकांना षटकार चौकार मैदानावर बरसणं गरजेचं आहे आणि ते पाहण्यासाठीच प्रेक्षक येत असतात. हा चेंडू काय अफलातून फटका लागावलाय. जबरदस्त फटका ताकदवर फटका. आणि मी सर्वांना विनंती करतो की मोहसिन या फलंदाजासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. जो पहिला फलंदाज ठरलाय ज्यानं षटकारांची हॅट्रिक लगावली. क्या बात आहे मोहसिन. 1 नंबर जबरदस्त फलंदाजी. आणि 3 षटकार गगनचुंबी होते. आकाशाशी गवसणी घालणारे षटकार होते. जसं तो मैदानावर उतरला तसा उल्लेखही केला. बाहुबली नावही दिलं त्याला आणि त्या पद्धतीनं फलंदाजी करतोय. तेवढी ताकद टायमिंगचा वापर मैदानावर आणि त्या यशस्वी होतोय तो फलंदाज मोहसिन. क्या बात आहे मोहसिन. जबरदस्त फलंदाजी. षटकारांची धाव पलकावर धाव लागल्या त्या 74. हा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. या एका धावेनं संघ पोचतोय 75च्या घरामध्ये पोचतोय. बाउन्स करण्याचा प्रयत्न होता पण खांद्याचा जास्त वापर झाल्यामुळे चेंडूने जास्त उचली गेली. पंचांनी नो बॉलचा इशारा दिलाय. पंच संतोषजी चौधरी या रायगड प्रीमियर लीगसाठी ज्या माणसानं पहिल्या दिवसापासून मंगेशजी वाकडेकर यांच्या उजवा डावा खान सुशांत वेदकजी असतील या सर्वांचा अचानक मित्रमंडळ असेल या सर्वांचा मी अजून उल्लेख केलेन की यांनी फार मोठी मेहनत घेतली आहे. आणि नाव जरी पडद्यावर एक असेल तरी त्याच्या मागचे असणारे सर्व सेनापती असतील त्यांचंही काम फार महत्वाचं आहे. आई चेंडू बीमर चेंडू येतोय. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा आणि एका धावेनं संघ पोचतोय 76. पहिला चेंडू ब्लॉक टाकल्यानंतर कमबॅक करेल का असं वाटलं होतं गोलंदाज कर्णेकर. पण त्यानंतर 2 चेंडू त्यानं नो बॉल टाकलेत. एक बाउन्सर टाकला होता. दुसरा भीमर चेंडू टाकला. 2 नो बॉल आलेत त्याच्या खात्यामधून. आत्तापर्यंतचा विचार केला 4 चेंडू टाकून झाले. त्यामध्ये 2 नो बॉल चेंडू फेकलेत गोलंदाजानं कर्णेकर या गोलंदाजानं. हा चेंडू हाही चेंडू ओरपी चेंडू होता. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली पण नो बॉल असल्या कारणानं फलंदाजाला जीवनदान मिळतंय आणि 2 धावा मिळत आहेत. फलंदाजाला धाव पलकावर धावा लागल्यात त्या 78. मैदानावर अशी स्थिती होते की समालोचक हसतात. का हसलो याचं कारण प्रेक्षकांना समजलं की मोहसिननं जसा फटका लगावला त्याला असं वाटलं की हा झेल आहे. तो तिथेच थांबला होता पण त्याला माहीत नव्हतं की हा नो बॉल आहे. यार म्हणून मी म्हणतो क्रिकेट हा मानसिकतेनं भरलेला खेळ आहे. धाव पलकावर धावा लागल्यात त्या 78 धावा. एक जबरदस्त स्कोर या ठिकाणी उभारलाय तो महाड चॅम्पियन स्पोर्ट्स महाड या संघाने. आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की रणनीती फार महत्त्वाची. संघनायकाची भूमिका महत्त्वाची असते. कारण कॅप्टन हे नाव सर ज्यावेळेला आम्ही उल्लेखतो त्यावेळेला आमच्या अंगातलं रक्त सळसळलं जातं. कारण कॅप्टन कशाला म्हणतात तर सीमेवर जो आमच्या देशाचं रक्षण करतो त्याला कॅप्टन म्हणतात. युद्ध जिंकलं तर गोल्ड मेडल कॅप्टनलाच मिळतो पण जर युद्ध हारलं त्याच्या चुकीमुळे तर कोर्ट मार्शल ही कॅप्टनचाच होतो. हाय चेंडू अतिशय जबरदस्त खोलवर चेंडू डायरेक्ट हिट आणि संघनायक योगेश पेनकर च्या खेळीचा अंत.
78 धावा धाव पलवले योगेश पेनकर सर यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या. एक चांगली फलंदाजी पाहायला मिळाली मित्रांनो, अप्रतिम फलंदाजी, आणि हे असणं गरजेचं आहे कारण जबाबदारी या संघनायकाची आहे. संघासाठी चांगला खेळ करणं गरजेचं आहे कारण तब्बल एक जिल्ह्याची एक तालुक्याची जबाबदारी आपल्यावर असते आणि ती जबाबदारी आपल्याला पार पाडायची असते. आणि आज आपण पाहतोय जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील गावागावातील खेळाडू जे प्रेक्षकांना माहिती नव्हते ते प्रेक्षकांना आज त्यांच्या हृदयामध्ये प्रत्येकाने स्थान निर्माण केलंय. म्हणजे 3 वर्ष रायगड प्रीमियर लीगमध्ये हे खेळाडू येतात आणि आज प्रेक्षकांच्या मुखावर त्यांचं नाव आलंय, हे फार महत्त्वाचं आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय राहुल सावंत. राहुल सावंत या ठिकाणी आपण पाहतोय महाडचा हा खेळाडू आहे. राहुल सावंत स्ट्राईकला असणार आहे. महाडचा हा खेळाडू राहुल सावंत स्ट्राईकला, तर कर्णेकर गोलंदाजीच्या मार्गावर. योगेश पेनकर हा चेंडू यावेळेला फिरकावून देतोय स्क्वेअर लेगच्या दिशेला. 1 धाव पूर्ण करतोय. एका धावेनं संघ पोचतोय 79. आणि राहुल सावंत याचा उल्लेख केला तर योगेश सर पेनकर यांचा अतिशय जिवलग जिगरी मित्र म्हणून त्याची ओळख आहे. आणि आत्तापर्यंत 93 हा हायेस्ट स्कोर रायगड प्रीमियर लीगमध्ये आहे. हा रेकॉर्ड तोडणार का? येणारा काल आणि वेळच ठरवणार. आदित्य इलेव्हन काशीद या संघानं तब्बल 93चा रेकॉर्ड बनवला होता आणि फलंदाज मात्र बाद होतोय तंबूच्या आश्रयाला. धावा तब्बल कुठून काढल्या चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघानं जिंकण्यासाठी. के सरकार या संघाला मानगाव संघाला 80 धावांची गरज आहे. डिझेनं गाणं वाजवलं एकविरायचं अग्री कोल्यांच्या शिरावरच्या माऊलीचा हात आहे की जिच्या आशीर्वादानं आपण सर्वजण गुण्या गोविंदानं नांदतो. त्या मातेला मात्र नमन करतोय. आणि या पहिल्या सत्रासाठी 6 षटकामध्ये 79 धावा कुठून काढल्यात ते चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघानं जिंकण्यासाठी 80 धावांची गरज होती. के सरकार सुपरस्टार लोणेरे माणगाव या संघाला, ज्या संघाचा संघनायक आहे शुभम जाधव अँड कंपनी, कशा पद्धतीने 80 धावा कुठून काढणार की त्यांना रोखण्यामध्ये चॅम्पियन स्पोर्ट्स महाड संघनायक योगेश सर पेनकर यशस्वी होणार याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी आपण जाणार आहोत. आम्हाला अभिमान आहे पनवेल तालुक्याला की पनवेल नव्हे, रायगड नव्हे, महाराष्ट्र नव्हे, देशामध्ये नव्हे, आखाती देशामध्ये ज्यांनी जाऊन समालोचन केलं ते मचिंद्र सर पाटील पुढच्या सत्रासाठी. तेजेश दादा वाइस प्रेसिडेंट रायगढ़ प्रीमियर लीग की बात करेंगे. तेजेश दादा मात्रे आपसे गुजारिश करना चाहेंगे. तेजेश दादा मात्रे. और चलिए अगला मैच के लिए दोनों कप्तान से गुजारिश करना चाहेंगे. लोजर टीम के 2 कप्तान से आदित्य मैत्री 11 से पुलिस पे टीम के कप्तान से और सबसे पहले चलते हैं यहाँ पर मेहमान नवाजी यहाँ पर कहा जाएगा. बंटी मांडे सबसे गुजारिश करना चाहेंगे आइए हमारे सम्मान बॉक्स पर आपका सम्मान किया जाएगा. महेश मात्रे सर चलिए आइए नवाजी. हेलो विशाल का यहाँ पर विशाल मांडे साहब का देखिए हमारे सम्मान किया जा रहा है. साल फूलों के गुलदस्ता के साथ रायगढ़ प्रीमियर लीग के वाइस प्रेसिडेंट है तेजेश देखिए क्या विशाल मांडे सर जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, तब्बल 75 वर्ष पाण्यासाठी शिरडोन गाव हा तहानलेला होता, देवाकडे मागणी करत होता आणि ते काम ज्यांच्या माध्यमातून होणार तर त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. विशाल सर मांडेकरांना आयुष्यामध्ये सर्वात मोठं दान जर कुठलं असेल
तर अन्नदान आणि त्यानंतर मात्र पाणीदान. कारण एक वेळ अन्न नसेल तर चालेल, पण माणसाला पाणी पिणं हे गरजेचं आहे. यानंतर पाहुण्यांचं स्वागत हे फार आमच्यासाठी अतिशय मोलाचं आहे. मी सन्माननीय मंगेशजी वाकडीकर आणि तेजस जी यांना विनंती करतो की आपण आपल्या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पाहुण्यांचं स्वागत करावं. अनिल भाई चौधरी या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण पाहुण्यांचं स्वागत करावं. सन्माननीय बंटी शेठ मांडे यांना विनंती असलेली आपण प्रतीक शेठ पाटील, सन्माननीय अजिंक्य पाटील साहेब, सन्माननीय रुपेश जी मुंडे, सन्माननीय अनिकेत जी जवके, सन्माननीय प्रतीक वालज, सन्माननीय ऋतिक बैकर, सन्माननीय गोटू जी शिर्के, सन्माननीय निखिल जी नाईक, सन्माननीय अनिकेत जी गोवारी, सन्माननीय निखिल जी पाटील, सन्माननीय सौरभ जी, सन्माननीय समीर जी पाटील, सौरभ जी पड्याल, समीरजी पाटील या सर्व मान्यवरांना विनंती असेल की या आपण प्रसादजी पाटील यांनाही विनंती असेल की या आपण या सर्व मान्यवरांच्या या ठिकाणी पाहुण्यांच्या आयोजकांच्या शुभ हस्ते मंगेशजी वाकडीकर, तेजसजी या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. आपण मच्छिंद्र सर आत्ताच मॅच जी चालू होती या मॅच लाईव्ह पाहतात ठाणे जिल्ह्यातून, ज्याचा उल्लेख करेन की बैलजोडी क्षेत्र हा एक क्षेत्र फार मोठा आहे आणि DSP ग्रुप महाराष्ट्र जसा आपण संगनायकाचा उल्लेख करतो तसं बैलजोडी शर्यती हाकलणाऱ्या ड्रायव्हरचा उल्लेख केला जातो शर्यती क्षेत्रामध्ये. त्यातला DSP ग्रुपचा सरपंच बैल हाकलणारा ड्रायव्हर अरुण भाई यांचंही ही मॅच ते लाईव्ह पाहतात. त्यांनी या रायगड प्रीमियर लीगसाठी शुभेच्छा दिल्या, धन्यवाद. तर मी घेऊन चालतोय मच्छिंद्र सरांकडे. सर बहुत बहुत शुक्रिया महेश सर. चलेंगे दोस्तों मैदान के ऊपर दोपहर की कड़ी धूप और 2:04 चलते इस सत्र की दूसरी तरफ जीत के लिए 80 का लक्ष्य. न्यूनतम स्कोर पिछले 2 मुकाबले की बात करेंगे तो यहाँ पर काफी बड़ा यानी कि उच्चतम स्कोर आज के दिन का खड़ा कर दिया 79 रन और 80 का लक्ष्य बीच मैदान के ऊपर. आइए रुख करेंगे मैदान के ऊपर. आरंभिक बल्लेबाज मैदान पर निखिल पारवे माफ कीजिए. स्टैगन पर गेंदबाजी में तैयार जयेश खेरकर. पिछले साल के ये खिलाड़ी मैन ऑफ द बेस्ट बॉलर रहे यहाँ पर. He has been a best bowler of the last Raigad Premier League. He is a great bowler, no doubt, and he has shown last this match. So look at this. Sir, last 2 matches have been one-sided, so we are looking for the very fantastic match, and the match will be very fine, no doubt. So please don't go anywhere. Join with us and enjoy with the Raigad Premier League 2022 season 3rd, organized by Mangesh Wakdekar. टीम का स्कोर यहाँ पर 1 से आगे बढ़ता हुआ. 80 का लक्ष्य. जो जीता वो सिकंदर, क्योंकि जो जीतेगा वो क्वालिफाई हो जाएगा और जो हारेगा मतलब उसको और एक मौका दिया जाएगा इस मुकाबले में. सेकंड पर अब सनी गुलगुले आते हुए जो बाहर के बल्लेबाज हैं. सनी के अच्छी खिलाड़ी है, पिछले मुकाबले में अच्छी बल्लेबाज की थी उन्होंने. पेन से बिलोंग कर रहे बड़े खिलाड़ी. अच्छी गेंद, लेकिन बहुत ही पहले इस गेंद को खेल दिया खिलाड़ी. वहां पर मौजूद मिडॉन पर आते हुए 1 रन का इजाफा होता हुआ. जानते कि इस समय अच्छी गेंदबाजी हो रही है, क्योंकि इस गेंदबाज ने जयेश ने खेरकर ने पिछले मुकाबले में शानदार गेंदबाज की थी. यही सोच है बल्लेबाजों की, इस वक्त सिंगल डबल के साथ इस गेंदबाज को सम्मान दिया जाए, खराब गेंदों का इंतजार किया जाए. टीम का स्कोर बनता हुआ 2 रन बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर. काफी तेज हवा बहती हुई दोपहर के ठीक 2:06. ऐसा नहीं लग रहा है कि सुदर्शन हम महाराष्ट्र में कमेंट्री कर रहे हैं, ऐसा लग रहा है कि हम साउथ अफ्रीका में आ चुके हैं. जिस प्रकार का माहौल यहाँ पर है, हमारे सामने पहाड़ है और बहुत ही शानदार माहौल रहा इस मैदान पर. ये गेंद कमाल की टाइमिंग, लेकिन इस बार P1 का शानदार इस्तेमाल करते हुए कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं है. 1 बॉल सीमा पार, सीधा 4 रन.
निखिल पारवेज जबरदस्त बल्लेबाज करते हुए पहले गेंद पर संयम बरकत था, लेकिन इस बार P1 का शानदार इस्तेमाल करना चाहा। टीम का स्कोर है 6 रन। क्या अगली रणनीति होगी जयेश खारकर की, किस प्रकार निखिल को रोकने की कोशिश करेंगे, ये भी देखना लाजमी होगा और काफी एक्साइटमेंट होगा। पटकी भी गेंद थी, कट कर दिया इस गेंद को, कमाल की टाइमिंग। एक और P1 का शानदार इस्तेमाल, वीरेंद्र सहवाग स्टाइल। इट इज अ 4, it is a 6. Yes, we are waiting for umpire call. Oh, what a wonderful shot by Nikhil Parvez. Just goes on backward, make the report shot. What a fantastic shot and what a use of power play. Yes, we are waiting for umpire decision. It is a 4 or 6. Oh, that's a 6. Wonderful and fantastic shot. शेयर के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। बहुत ही शानदार बल्लेबाजी, पहले गेंद पर चौका, इसके बाद छक्का, कुल मिलाकर 11 रन के ऊपर खेलते हुए और टीम का स्कोर 1 से बढ़कर 12 पर पहुंचता हुआ। कमाल की बल्लेबाजी, P1 का आप शानदार इस्तेमाल करते हुए बल्लेबाज। इस बीच अगली गेंद आपकी मर्तबा क्रॉस बैट स्ट्रोक, ब्यूटीफुल फील्डिंग। Oh, he has been lucky this timing. If the ball had hit to stump, the batsman would have had by Tata, but this time he has been very lucky. No run, no chance for runs. A good comeback by bowler Jayesh, and total score moves up to 12, no loss. What a fantastic start from these openers. You're watching beautiful journey of Ragat Premier League 2022. Welcome everyone, and very good afternoon to all of you present here. बहुत ही शानदार ये लम्हा और शानदार सफर। ओ, इस बार गेंद को कट करने की तमन्ना थी, लेकिन चूंकि अपने आप से नाराज हुए, गेंद को डॉट खेलने के बाद एंड ऑफ द फर्स्ट ओवर एंड 12, नो लॉस। ग्रेट स्टार्ट फ्रॉम दिस ओपनर एंड ग्रेट फिनिशिंग फॉर जयेश खारकर। एंड ऑफ द फर्स्ट ओवर 12 फॉर नो लॉस। Beautiful atmosphere, beautiful wicket, sufficient seating arrangement for spectators. Cold wind is blowing now, rushing and cheering crowd. What a fantastic and beautiful atmosphere for the Ragat Premier League 2002 सीजन 3। जीत के लिए 80 का लक्ष्य और इस लक्ष्य का पीछा करती हुई इस बार टीम 12 रन के ऊपर ये टीम का खेल पहले ओवर का खेल समाप्त हुआ। दूसरे ओवर के लिए किस गेंदबाज का इस्तेमाल करेंगे योगेश पेंकर, उनके ऊपर जिम्मेदारी और जिम्मेदारी के साथ गेंदबाजी में यहाँ पर बदलाव भी किया जाएगा। 4000 से भी ज्यादा दर्शक इस मैच का लुत्फ उठाते हुए 24 लाइव इवेंट हमारे संदेश पांडे जी की पूरी टीम, यस प्रवीण दुगाड़े सर आ चुके हैं, कुछ कहना चाहेंगे? नक्कीच सन्माननीय आमचे पाहुणे रामदासजी पवार साहेब यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। परदेशात जाऊनही आखाती देशात जाऊन इराकमध्ये जाऊन ज्यांनी त्यांचं काम सांभाळलंय ते सन्माननीय रामदासजी पवार आमचे पाहुणे यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। मसूद पिछले मुकाबले के मैन ऑफ द मैच के हकदार है। मसूद गजगे टेम्पाले से बिलोंग करने वाले खिलाड़ी, काफी शातिर के खिलाड़ी है। पिछले मुकाबले में मैन ऑफ द 6 गेंदों में 12 रन बनाए थे, लगातार 3 चौके लगाए थे इस बल्लेबाज ने। ये वही खिलाड़ी है इस समय, और 1 ओवर में 5 रन भी दिए थे उन्होंने। मैन ऑफ द मैच का अवार्ड प्राप्त किया था। क्या वो दमखम आप दिखा पाएंगे? मिट्टी को मसलते हुए, ग्रिप को और मजबूत करते हुए इस बार फिर एक बार तैयार खेलने के लिए। लवली शॉट, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है गेंद सीमा पर, जस्ट वन बॉल फॉर ड्रॉप, दैट्स अ 4 रन्स। व्हाट अ ब्रिलियंट स्टार्ट फ्रॉम द बैट्समैन सानी। क्या टाइमिंग है सैंडी का, पर डीजे का उन्होंने कहा कि बचना ये हसीनो, बिल्कुल बचना है गेंदबाज को, क्योंकि बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं। सनी बहुत ही शानदार बल्लेबाजी, टीम का स्कोर चलता हुआ। ये मुकाबला काफी बड़ा होगा। टीम का स्कोर है 16 रन, और प्रवीण दुगाड़े ने 16 के बारे में काफी कुछ कहानी बताई थी। प्रवीण सर ये भी नहीं भूलेंगे कि 16 साल यदि खतरनाक होता है तो हम नहीं भूलेंगे कि यही 16 साल में छत्रपति शिवाजी महाराज ने तोरला किला जीतकर महाराष्ट्र में बहुत ही बड़ा भूचाल भी मचाया था। टीम का मैंने मच्छिंद्र पाटिल सर, बिल्कुल आपने सही बात कही। 16 साल की उम्र में स्वराज की शपथ ग्रहण की थी छत्रपति शिवाजी महाराज ने। मैंने कहा था ये उम्र का वो पायदान है जहाँ पर संभले आप तो आपके जीवन में आप सफल हो सकते हैं, वरना बिगड़ने में देर नहीं लगती। क्या बात है प्रवीण सर, आप तो तजुर्बे में भी काफी बड़े हमसे, और हम आपसे भी कमेंट्री सीख चुके हैं। काफी हिंदी की मिसाल है। दोस्तों अगर कमेंट्री में आपको आगे बढ़ना है, हिंदी सुनना है, तो आप सुन सकते हैं प्रवीण दुगाड़े सर को। चलेंगे दोस्तों, फिर एक बार की क्रिकेट दुनिया में हम लौट चलेंगे।
ये ऐसी दुनिया है जिसकी लत हमें लग चुकी है। ये ऐसी दुनिया है जब बारिश में क्रिकेट नहीं होती तो हम मछली की तरह तड़पते, जिस तरह से पानी से बाहर मछली, और उसी अंदाज में क्रिकेट चलता हुआ। टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ, पर का दूसरा और प्रगति पर जीतने के लिए 80 का लक्ष्य बीच मैदान के ऊपर। दोनों टीमें विनर यहाँ पर एक एक मुकाबला जीतने के बाद अपना दमखम बढ़ाते हुए और आगे बढ़ने की चाहत रखते हुए, आरज़ू रखते हुए ये मुकाबला उस मुकाम पर खत्म होगा जहां पर आपकी रूह कांप सकती है। गेंदबाजी में फिर एक बार तैयार है गेंदबाज मसूद गजके आते हुए। बहुत ही अच्छी शातिर गेंदबाज है, लेकिन उतने ही शातिर बल्लेबाज उनके सामने खड़े जो है निखिल पारवे, जिन्हें एक चौका छक्का लगाकर कुल मिलाकर 11 रन बनाए 5 गेंदों का इस्तेमाल करते हुए। इस बीच ये गेंद इस निखिल के लिए कमाल की टाइमिंग, गए सीमा पर सीधा 6 रन। बजाया यहाँ पर डीजे मास्टर ने बांगो बांगो। दोस्तों ये गाना तलोजा टीम जिसे उस्मान बिलोंग करते हैं उस टीम के लिए काफी लकी साबित हुआ है। जब ये ऐसे मुकाबले 6 बार हुए थे तो ये जब गाना बजा था तो तलोजा टीम 6 में से 4 मुकाबले जीत चुकी थी। यानी ये मुकाबला, ये गाना उनके लिए काफी लकी था, लेकिन ये गाना बल्लेबाज के लिए काफी लकी है। टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ, फुल स्कोर में इजाफा और टीम का स्कोर है 25। मच्छिंद्र सर आपले सन्माननीय पाहुणे, आखाती देशामध्ये जाऊन ज्यांनी आपलं काम सांभाळलं ते सन्माननीय रामदासजी पवार साहेब यांचं या व्यासपीठावर आगमन होतं। त्याचबरोबर सन्माननीय माजी सरपंच नारायण शेठ चौधरी, मंगेश वाकडीकर यांचे मामा। खरं तर मंगेश वाकडीकर यांच्या प्रत्येक कार्यात साथ देणाऱ्या मात्र इथे मात्र पारवा चमकतोय निखिल बारवे खणखणीत। Just flick from the wrist into the crowd. That's a 6. What a wonderful shot from the Nikhil. He's on the fire now once again. और टीम का स्कोर आगे बढ़ता, फुल स्कोर में इजाफा 31 के ऊपर। जिस गेंदबाज ने पिछले मुकाबले में मैन ऑफ द मैच का अवार्ड जीता था, इस बार जमकर उन्होंने जवाब दिया पर जी तोड़ मेहनत की बल्लेबाज ने। और टीम का स्कोर जिस तरह से हवा का रुख, उसी अंदाज में टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ। क्या समय रहते हुए इस बल्लेबाज को रुका पाएंगे? एक ऐसे बल्लेबाज है जो मैदान पर जाते ही तबाही तूफान मचा देते हैं, जिस तूफान को थमाना गेंदबाज के लिए मुश्किल बन के इस समय नामुमकिन बन चुका है। लेकिन एक कड़ी चुनौती है इस समय गेंदबाज के सामने। निखिल पारवे, ही इज ऑन द फायर। बहुत ही शानदार बल्लेबाज करते हुए 3 छक्के अब तक दाग चुके बल्लेबाज, एक चौका भी उन्होंने 7 गेंदों में 23 रन बनाया। यहाँ पर जबरदस्त शुरुआत की। यहाँ पर क्या इस तूफान को रुकाने में गेंदबाजों को सफलता मिल पाएगी या ये तूफान यूं ही बरकरार रहेगा? अंतिम गेंद इस ओवर की और टीम का स्कोर एक काफी लंबा 328 का बैटिंग स्ट्राइक रेट से खेलते हुए। व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, जस्ट वन बॉल फॉर 4 रन, मैग्निफिसेंट स्ट्रोक, क्लास एंड ग्रेट टाइमिंग, क्लासिकल क्रिकेट फ्रॉम द निखिल पारवे। सकता है टीम का महेश स्कोर सर, 35 और पाहुणे, यस दुगाडे सर। सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब यांचंही RPLच्या व्यासपीठावर आगमन झालंय, त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया। आणि स्वागत सोहळ्याकडे आपण वळतोय। सन्माननीय रामदासजी पवार साहेब ज्यांनी परदेशात जाऊन आपल्या यशाची शिखरे रोवली, इराकमध्ये जाऊन त्यांनी भारतीय माणूस काम करू शकतो हे संपूर्ण जगाला दाखवून दिलं, अशा शिरडोणगावचे सुपुत्र सन्माननीय रामदास शेठ पवार यांचं या व्यासपीठावर स्वागत केलं जाते। RPLचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय मंगेशजी वाकडीकर यांच्या शुभ हस्ते हा स्वागत सोहळा रंगणार आहे। डीजे ऑपरेटर ने गीत बजाया, आपने क्या देखा? मैंने तो यही देखा कि मैदान पर निखिल पारवे जो बिरवाड़ी महाड़ से बिलोंग करते हैं वो छक्के और चौके लगा रहे हैं। हाँ, निश्चित तौर पर क्या देखा? निखिल बारवे का जलवा देखा। क्या बात है, क्या बात है। मैं सर आज काफी मजा आ रहा है दोस्तों, क्योंकि हमारे सीजन का पहली कमेंट्री है दोस्तों। इस साल शुरुआत की हमने रायगढ़ प्रीमियर लीग से, पिछले साल सन्माननीय शुरुआत की थी। यस, सुरेशजी पाटील साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाते। आणि त्यानंतर मी विनंती करतोय माजी सरपंच सन्माननीय नारायण शेठ चौधरी, मंगेश वाकडीकर यांचे मामा आणि खरोखरच राजकीय गुरु मंगेश वाकडीकर म्हणतात की माझे मामा माझे राजकीय गुरु आहेत, त्यांचा सन्मान या व्यासपीठावर केला जातोय। ओव्हर टू मच्छिंद्र पाटील सर। थैंक यू प्रवीण सर। पुलटॉस गेंद यहाँ पर गैप शॉट का सिलेक्शन, खिलाड़ी वहां पर कोई मौजूद नहीं है और यहाँ से गेंद निकलती भी सीधा 4 रन के लिए। कमाल की टाइमिंग, एक और शानदार चौका।
मंगेश दादाचं आयोजन आलं ग हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग आता आवाज घुमणार दोनों बल्लेबाज के बीच में यहाँ पर शानदार साझेदारी बनती हुई कोई जवाब नहीं यहाँ पर मंगेश वाकड़ेकर साहब का, जिनका हमने जिक्र काफी किया था, जिनका नाम हमारे जुबान के ऊपर चिपका रहता है दोस्तों। ये न बल्कि दोस्तों एक ऑर्गेनाइजर है, ये बल्कि सियासत के बहुत ही बड़े खिलाड़ी हैं। अंपायर का यस बीमार के लिए रेफर किया गया यहाँ पर। मंगेश वाकड़ेकर ये केवल खिलाड़ी नहीं दोस्तों, ये सियासत के राजनीति के भी बहुत बड़े खिलाड़ी है महेश सर। पहले ओवर में मिले थे 12 रन, दूसरा ओवर काफी महंगा रहा, दूसरे ओवर में मिले 23 रन। कुल मिलाकर 2 ओवर के समाप्ति के बाद टीम का स्कोर 35 था। और इस ओवर का आगाज हुआ, जैसे ही यहाँ पर आगाज हुआ चौके छक्के की फिर एक बार बरसात हो रही, टीम का स्कोर लगातार बढ़ता हुआ 80 का लक्ष्य पूरा करने की कोशिश, क्योंकि जो जीता वो सिकंदर, जो हारा उनको एक और मौका दिया जाएगा। यानी इस प्रतियोगिता में कुल मिलाकर 32 teams have participated in this tournament, and who is going to be champion? You will get answer on Monday. So we will have to wait till Monday, but who is going to be select in 16? So you will get answer now, क्योंकि इस मुकाबले के बाद आपको जवाब मिलेगा यहाँ पर। Such a wonderful atmosphere for the cricket. A very good afternoon to all of you present here. Myself, Mr. Machindra Padil, along with my sir and Babu Shah and Praveen Dugade sir. Welcome everyone. So please don't go anywhere. Join with us and enjoy with the Rag Premier League 2022. हम यहाँ पर अंपायर के तौर पर तेजस जी यहाँ पर रहे, तेजस जी मात्रे पुलिसकर्मी यहाँ पर, और पुलिस के साथ साथ अपनी जिम्मेदारी निभाते हुए रायगढ़ प्रीमियर लीग के वहाँ पर वाइस प्रेसिडेंट भी बन चुके हैं। उनका भी स्वागत करना चाहेंगे। मैं सर ये मुकाबला काफी बड़ा होगा, दर्शक बड़े इत्मीनान के साथ इस मैच का लुत्फ उठा रहे। दर्शक यूट्यूब के जरिए भी कई हमसे जुड़ चुके हैं। नक्कीच नक्कीच युट्यूबवरून ही मॅच पाहता 4 तालुक्यातले 4 संघ आहेत, 4ही संघाचे संघनायक तेवढे ताकदवर आहेत, तेवढेच खेळाडू ताकद, कारण ज्या पद्धतीने सुरुवात केली होती योगेश सर पेनकर, फेअर डिलिव्हरी, इट इज अ फेअर डिलिव्हरी, यस माय सर। ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की ही 4ही संघ नायक तेवढे ताकदीचे आहेत, खेळाडू तेवढे ताकदीचे आहेत, आणि सामना सोडण्याच्या अगोदर सांगितलं होतं की या सामन्यामध्ये धावा किती जरी झाल्या तरी विकेट फलंदाजांना पोषक आहे, पाहण्यासाठी मजा येणार शंकाच नाहीये। मजा आएगा मुकाबले का मैसेज, बिल्कुल सही कहा आपने। ओ ग्रेट डिलीवरी आफ्टर लॉन्ग टाइम वी हैव सीन डॉट डिलीवरी। बहुत साल से बाद यहाँ पर हमने डॉट डिलीवरी देखी और डॉट की समाप्ति। ये एक शातिर गेंदबाज है, जयेश एक शातिर गेंदबाज है जो आरंभिक गेंदबाज बनकर P1 में अक्सर गेंदबाजी करना जानते हैं और चाहते भी है। और टीम का स्कोर रुका हुआ यहाँ पर, अब जाकर सुदर्शन पटेल में बताते हुए टीम का स्कोर है 39-39। एक भी विकेट प्राप्त नहीं कर चुके अब तक गेंदबाज। एक अच्छी गेंदबाजी की तलाश है, विकेट की भी तलाश है, लेकिन बल्लेबाजी शानदार चलती हुई। इस मर्तबा गेंद को फ्लिक किया यहाँ पर, इसके बाद विकेट अंपायर संतोष चौधरी के को हाई हेलो करती हुई गेंद निकल चुकी वहां पर बैकवर्ड्स करके रीजन में 1 रन का इजाफा होता हुआ टीम का स्कोर पहुंचता हुआ 40 पर। पहले ओवर में 12 रन, दूसरे ओवर में 23 रन, 2 ओवर की समाप्ति के बाद 35 रन थे। और इस ओवर की बात करेंगे तो इस ओवर में अब तक तो 5 रन आ चुके हैं, यानी कि मैं सिर्फ पिछले ओवर के मुताबिक ये ओवर काफी अच्छा रहा है। 40 रन बन चुके हैं, यानी कि आधा रास्ता पार हो चुका है और आधी लड़ाई अभी भी बाकी है, यानी 40 की अभी भी आवश्यकता है। ये मुकाबला दोस्तों काफी बड़ा होगा, कहीं भी मत जाना, देखते रहे रायगढ़ प्रीमियर लीग का ये शानदार और यादगार सफर। ये मुकाबला काफी कड़ा होगा, पैसा वसूल होगा, बिकॉज द last 2 matches have been one-sided, so we are looking for extraordinary performance and the match will be fight, no doubt. I'm very sure ये मुकाबला काफी बड़ा होगा। इस बीच गेंद जगह बने आपने आपके लिए, यहाँ पर गेंद को खेल दिया मिड विकेट के ऊपर से सीधा 6 रन। कमाल की टाइमिंग, कमाल का शॉट। कुणाल शेवाळे इथे कर्णधार आलाय, संदेश शेवाळे युवा प्रतिष्ठान पाली, मी राजू ठाणगे मैत्री आदित्य मैत्री 11 पळसपे संघाच्या कर्णधाराला पुढच्या मॅचच्या टॉससाठी आमंत्रित करतोय। 9 गेंदों में 33 रन, क्या धुआंधार पारी यहाँ पर। 366 का बैटिंग स्ट्राइक रेट, व्हाट अ वंडरफुल बैटिंग परफॉर्मेंस फ्रॉम द निखिल पारबे। ही इज अ हीरो, नो डाउट, ही हैज वेरी डन वर्क, नो डाउट। ओ ग्रेट डिलीवरी, लेकिन इस बार टैप किया गेंद को, उसमें बड़ी शॉट खेलने की चाहत है, लेकिन मैं सर ये बात नहीं बोलेंगे कि संयम भी उनके अंदर उतना ही कूट कूट कर भरा है और ये होना चाहिए मैदान पर। नक्कीच नक्कीच, ज्या वेळेला चांगला चेंडू असेल त्या चेंडूला सन्मान देणं गरजेचं आहे, कारण तुमची विकेट तुमच्या संघासाठी फार अनमोल आहे।
जयेश की भी तारीफ करना चाहेंगे क्योंकि पहले गेंद पर चौका आने के बाद उन्हें अपने आप को संवारा। इस 5 गेंदों में उन्होंने एक छक्का, एक चौका, 2 सिंगल दिए, लेकिन अपने आप को संवारा। उन्होंने अच्छी गेंदबाज की क्योंकि दोनों बल्लेबाज इस समय उफान पर बल्लेबाजी कर रहे हैं और इन हालातों में इन बल्लेबाज को रोकना आसान नहीं है। अंतिम 20 ओवर की 17 गेंद का खेल समाप्त हो चुका है। Oh, strong appeal, finger goes down, par, first wicket goes down, and first dismissal for the Jayesh and Sunny, he's gone, it's big wicket, big blow. Premier League, Ryder, Premier League, Ryder, Premier League, Ryder, Premier League. धन्यवाद दिलीप. सन्माननीय आमचे पाहुणे प्रणित शिर्के याचा आज वाढदिवस आहे. त्याचा वाढदिवस आपण RPLच्या या मंचावर साजरा करतो. या ड्रिंकच्या दरम्यान तत्पूर्वी आमचे आलेले पाहुणे अनिकेतजी गोवारी आणि सौरभजी पड्यार यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. जन्मदिन की ढेर सारी बधाई मैं आपको देना चाहूँगा. आपके जीवन का हर पल सुख क्षण और शांति से समर्पित जाना चाहिए. आपको काफ़ी लंबी उम्र की शुभकामनाएं RPL के इस मंच के ऊपर हम देना चाहते हैं तमाम दर्शकों द्वारा, तमाम कमेंट्री पैनल द्वारा. आज का जो हमारा कमेंट्री पैनल है, हमारे स्कोरर सुदर्शन पाटिल, हमारे 24 लाइव इवेंट की पूरी टीम और यहाँ पर खेलने वाली चारों ही टीमें चारों तहसील से आई हुई, उन सभी की तरफ से आपको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं. विद्यमान अध्यक्ष RPL मंगेश जी वाकड़ीकर, इनकी तरफ से या मॅचचा आनंद लुटतायत, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करू. आणि जर ही मॅच त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोण करेच असेल तर ते पेशाने इंजिनियर असणार आहे 24 लाईव्हचे MD संदेश सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी मनापासून. आणि आज घर बसल्या जे लोक मैदानावर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात नेऊ शकत नाही, त्यांना तुम्ही घर बसल्या हे मॅच लाईव्ह स्वरूपामध्ये पाहायला मिळते, याचं मी संपूर्ण तुम्हाला श्रेय देईन. तुमची मेहनत यश येऊ तुम्हाला, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि परत एकदा घेऊन चलतो मैदानावर मचिंद्र सर. यस, मैच जीत के लिए 18 गेंदें 33 रन की आवश्यकता. मुकाबला काफी बड़ा होता नजर आता हुआ. सलमान गेंदबाजी में आती हुई नो बॉल का इशारा पार की ओर से, बिल्कुल नो बॉल का इशारा पर ओवर स्टेपिंग हो सकता है और संतोष सर हमें इशारा करते हुए यस इट इज अ नो बॉल. जीत के लिए अब जरूरत इतनी रनों की नहीं, 32 रन की आवश्यकता है 18 गेंदों में जीत के लिए. ये सफर काफी बड़ा होगा. 24 लाइव इवेंट्स के MD यानी कि हमारे संदेश पाटिल. दोस्तों इस चैनल को सब्सक्राइब करें और हमें प्यार दें क्योंकि अब तक 1,82,000 सब्सक्राइब इस 24 लाइव इवेंट्स के हो चुके हैं. आपका प्यार हमारे लिए योगदान बनेगा. बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, लेकिन इस बार खिलाड़ी मौजूद के पहुंच से बाहर गए, गेंद सीमा पार. खेल पार में इस खिलाड़ी ने यहाँ पर बिल्कुल नाक में दम कर दिया गेंदबाजों को. इस बल्लेबाज को 12 गेंदों में 38 रन बनाए यहाँ पर इस बल्लेबाज ने. ही इज जस्ट 12 रन फ्रॉम 50. देखना 50 क्या पूरा कर पाएंगे बल्लेबाज. अच्छी गेंदबाजी, गेंद को इंचिने से में रखा, शोल्डर का शानदार इस्तेमाल करते हुए पॉपिन ग्रीन्स का भी शानदार इस्तेमाल किया.
और टीम का स्कोर वहां पर रुका हुआ। टीम का स्कोर सुदर्शन हमें बता दिए पारी का 14 ओवर प्रगति पर और टीम का स्कोर है 52 यानी कि 52 लॉस ऑफ द 1 विकेट्स। 16 गेंदे 28 रन का अभी भी खेल जारी मैदान के ऊपर। योगेश पेनकर किस गेंदबाज का इस्तेमाल करेंगे तरकश में से और कौन सा तीर कमान पर लाएंगे ये भी एक बड़ी बात होगी। लेकिन निखिल पारवे ये सरदर्द बन चुका है गेंदबाजों के लिए। आपकी बार व्हाट अ शॉट, high backlift, tremendous power, wonderful timing over the top of the long on. That's a huge six. Raigad Premier League, Raigad Premier League, Raigad Premier League, Raigad Premier League. 44 पर खेलते हुए बल्लेबाज मैदान के ऊपर ही जस्ट 6 रन्स अवे फ्रॉम द 50। 50 इस प्रतियोगिता में हो चुके हैं यहाँ पर। अरमान शेख आदित्य 11 के खिलाड़ी ने 50 रन पूरे के 22 गेंदों में उन्होंने 61 रन बनाया पर। बहुत बहुत शुक्रिया सुदर्शन जानकर के लिए। आप ये बल्लेबाज क्या 50 रन पूरे कर पाएंगे? निखिल पारवे, क्या आज की शाम निखिल पारवे के नाम या फिर आज बीच मैदान के ऊपर जीत की कगार पर एक टीम खड़ी है उनके बीच में खड़ा यहाँ पर दुआ बनकर निखिल पारवे। और ये 50, एक बार जोरदार तालियां दोस्तों निखिल पारवे के लिए। What a fantastic 50! 50 brings up on the scoreboard. What a fantastic batting performance! A big wins for the Nikhil Parve. He's a real hero of the Sunday. रायगड प्रीमियर लीगची दुसरी हाफ सेंचुरी निखिल या फलंदाजाचा नाव जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या निखिल पारवेसाठी मित्रांनो। एकदा बॅट वर कर निखिल। क्या बात है। वेल डन, क्या बात है निखिल। Fantastic batting performance. What a fantastic batting performance. Yes, he has impressed everyone with a fantastic batting performance. 50 brings up. Oh, what a batting. Lovely batting performance from the Nikhil Parve. He's on the fire. He has good delivery. Good delivery after a long time. Out of the outside toe of stump. Great delivery. और टीम का स्कोर रुका हुआ यहाँ पर बताते भी सुदर्शन हमें लंबा स्कोर 80 का टारगेट का पीछा करते हुए और टीम का स्कोर है 64 रन। 16 रन की महज आवश्यकता। खिलाड़ी ने अपनी बल्लेबाजी से कमाल की बल्लेबाजी, अच्छी गेंदबाजी यहाँ पर लगातार अच्छी डॉट गेंदे सलमान की ओर से जो पेन से बिलोंग करने वाले खिलाड़ी है। पिछले 2 गेंदों में शानदार गेंदबाज की। ओवर का खेल समाप्त हुआ 4 जीत के लिए 12 गेंदे समीकरण बनेगा। 16 रन की आवश्यकता। क्या कहेंगे भाई सर 50 रन पूरे के इस बल्लेबाज ने 80 का लक्ष्य था, इतना आसान नहीं था क्योंकि आज के दिन का उच्चतम स्कोर था। अब 12 गेंदे 16 रन, क्या कहेंगे? नक्कीच मगाशी नाणेफेक ज्यावेळेला झाली त्यावेळेला दोन्ही संघांना प्रश्न विचारले होते आणि दोन्ही संघ हे ताकदवर होते आणि ज्या पद्धतीनं 80 धावा मैदानावर उभारल्या गेल्या योगेश सर पेनकर आणि संघानं अर्थातच चॅम्पियन स्पोर्ट्स स्मार्ट संघानं 80 धावा पाहता समोरच्या संघालाही कुठे का होईना मनामध्ये विचार आला असेल की 80 धावा फार मोठी धावसंख्या होती पण मॅच जिंकायची या ईर्षेनं ते मैदानामध्ये उतरले आणि आत्तापर्यंतचा विचार केला तर निखिलनं जबरदस्त फलंदाजी केली पण शेवटच्या क्षणापर्यंत अद्याप या क्षणाला 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे। जोपर्यंत शेवटचा चेंडू मैदानावर पडत नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भविष्य वर्तवणं चुकीचं आहे। क्या बात है। भानुदास बामनडोंगरी से बिलोंग करने वाले खिलाड़ी, एक बड़े खिलाड़ी है शुभम जादव जिसे बाहुबली कहा जाता है। कमाल की बॉडी लैंग्वेज है उनकी और जो शॉट लगाते पोलादी ताकत की तरह बल्ला घुमाते तो देखना क्या उनका जलवा दिखा पाएंगे। 12 गेंदे 16 की आवश्यकता। क्या इस मुकाबले को चैंपियन टीम जीत पाएगी या फिर इस मैदान के ऊपर के साथ सुपरस्टार फिर एक बार 60 रुपए के शॉट अप लेन गेंद और ये गेंद सीमा पार सीधा 6 रन। ले गई दिल मेरा। क्या बात है डीजे मास्टर। दोस्तों इस गाने ने कई घर बर्बाद किए खली वली और इस बल्लेबाज ने इस गेंदबाज की आवश्यकता। टीम का स्कोर 70। मैं सर क्या क्रिकेट खेला मैदान के ऊपर, इसलिए हमने पहले जिक्र किया था कि कहीं भी मत जाना, देखते रहना मुकाबला। ये कड़ा मुकाबला होगा चैंपियन के सामने। बहुत ही बड़ी बल्लेबाजी मैदान के ऊपर, जीत के लिए आसान सा लक्ष्य बीच मैदान पर। आपकी बार एक और बढ़िया शॉट, फ्लाइट एंड स्ट्रोक। That's a 6. That's a wonderful 6. What a wonderful batting performance from the captain Shubham Jadhav.
Aditya Maitri 11 plus पे versus Sandesh Shevali युवा प्रतिष्ठान. I kindly request you इस बीच again. Lovely shot, helicopter shot और एक बार जोरदार तालियां कप्तान के लिए. What a great finish, what a finish, what a brilliant finish. और दूसरे बल्लेबाज बने 3 गेंद में लगातार 3 छक्के लगाने वाले बल्लेबाज. What a brilliant finish. 9 गेंदें छोड़कर ये मुकाबला जीता है महेश सर. चैंपियन के सामने अपनी ताकत दिखाई यहाँ पर. यस, जबरदस्त बल्लेबाजी. किस सरकार की सरकार चली और नीलेश केसरकर की टीम लोणरे के सरकार सुपरस्टार लोणरे माणगांव का रास्ता हुआ साफ सुपर 16 के लिए. निखिल पारवे का जलवा और शुभम जाधव के लिए इनाम आ चुका है 500 का. प्रवीण सर हमसे ली है और उनको इनाम दीजिए. अंकुश जाधव इनके ओर से 500 का इनाम आ चुका है यहाँ पर. मित्र देते त्यांच्याकडे. जबरदस्त जबरदस्त बल्लेबाज यहाँ पर. निखिल पारवे छा चुके हैं, कप्तान भी छा चुके हैं यहाँ पर.